गर्दी येणं, सभेसाठी त्यांचा उपयोग त्या ठिकाणी होणं, हे भव्य दिव्य काम या सगळ्या परिसरातील माझ्या सर्व सहकार्याने केलं. आणि म्हणून मगाशी मी ज्याला आत आलो त्याला जयंत पाटलांची गाडी इथेच हायस्कूलच्या समोर बाहेर जाताना बघितली. त्यामुळे जयंत पाटलांचा चेहरा कसा झाला गाडीत आता क्षणभरच मी पाहिलं प्रकाश, कारण त्यांनी सुद्धा या भागामध्ये अनेक वेळेला फेरा मारलेले असते. पण आज इतकी प्रचंड जनसमुदाय बघितल्याच्या नंतर अलिबागच्या जयंत पाटलाला कळून चुकलेलं आहे की आता या भागामध्ये त्यांचं अस्तित्व राहिलं नाही, जे आहे ते महायुतीचं अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून परिवर्तनाची घटना नक्कीच घडेल. याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका आणि काय कारण आहे. आपण काम करू, समाजासाठी तळमळीने काम करू, आदिवासी बांधवांच्यासाठी करू. त्यांच्याही मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आंबेडकरी चळवळीवरती सुद्धा वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जातात. या साऱ्याचं उत्तर लोकोपयोगी कल्याणकारी कामं करून आपण पुढच्या कालावधीमध्ये करूया. ज्या संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येने 7 तारखेला मतदान केंद्रावरती जात घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो. आपले आभार मानतो.